पहिल्यांदा मी थोडासा माझा परिचय करून देतो. मी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा आहे. माझे वडील मोटरमॅन होते रेल्वेमध्ये आणि आई गृहिणी. तसंच मला 3 भाऊ व 2 बहिणी असं आमचं कुटुंब आहे. तर विषय असा आहे का कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये अनेक विविध समस्यांनी कोल्हारे ग्रामपंचायत गाठलेली होती. माझे वडील हे स्वतः स्वखर्चाने वगैरे रस्ते वगैरे बनवायचे. त्यांचं हे बघून मी असा विचार केला की आपण लोकप्रतिनिधी जर झालो तर चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे मी 2009ला विधानसभेचाच अर्ज भरला. तो अर्ज भरल्यानंतर काही लोकांनी म्हणजे मामा वसंत कोळंबे यांनी एक रिक्वेस्ट केली, विनंती केली की विजय विधानसभा म्हणजे मोठं क्षेत्र आहे, तू ग्रामपंचायत वगैरे हे निवडणूक लढून नंतर मग वरती स्टेपवरती जा. तर त्यांचं ते म्हणणं ऐकलं आणि मी विधानसभेचा अर्ज मागे घेतला. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरेश भाऊ लाड यांच्यासोबत तिकडे प्रवेश केला आणि तिथून माझ्या सामाजिक कार्याला व राजकीयाला सुरुवात झाली. सामाजिक कार्य म्हणजे मी रस्त्यावरील खड्डे स्वतः स्वखर्चाने भरायचो. कारण की माझा हा इथे बाजूला जो फोटो लागलेला भाऊ आहे तो 9 एप्रिल 2008 रोजी अरुंद रस्त्यामुळे ऍक्सिडेंट झाला आणि तो मृत झाला जागेवरती. तर असा कोणी मृत होऊ नये म्हणून मी पूर्ण कोल्हारे पंचायत मधले आजूबाजूच्या परिसरातले खड्डे स्वखर्चाने भरायचो, रस्ते बंद करायचो. असं करता करता मला असं नियोजन आलं की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होत आहेत. त्यामुळे मी ग्रामपंचायतीला 17/1/2015 रोजी पहिलं पत्र दिलं. कोल्हारे 4 फटायचं अनधिकृत बांधकामं सुरू आहेत, ती अनधिकृत बांधकामं थांबवावी व काढून टाकावी. तर ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला व तिथलं ते काम थांबलं. अशा प्रकारे मी अर्ज करायचो व कुठे अनधिकृत काम चालू असेल ते थांबवायचो. पण मोठ्या प्रमाणात त्या बिल्डर लोकांनी बिल्डिंग रस्त्याच्या कडेला बांधण्यास सुरुवात केली. तर मी व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता, त्या ग्रुपला मेसेज केला की असे अनधिकृत बांधकाम कोल्हारे ग्रामपंचायत नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या रस्त्यालगत होत आहेत, साहेब आपण लक्ष द्यावे. तर त्या ग्रुपमध्ये सीओ साहेब होते. सीओ साहेबांनी एक इंग्लिशमध्ये मेसेज टाकला, प्लीज एक्झामिन अँड रिपोर्ट. त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो मेसेज पोहोचल्यामुळे कर्जतच्या गटविकास अधिकारी यांनी त्या मेसेजच्या अनुषंगाने संबंधित खात्यानं पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर संबंधित खात्यांनी सर्व नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या 3 रस्त्यांना जेवढी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना नोटिसा दिल्या. नोटिसा दिल्यानंतर पुढे काही कुठलीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे मी उपोषणाचा विचार केला. सीओ साहेबांना बोललो की मी आता उपोषण करण्याची काही कारवाई केली नाही तर मी 16/11/2017 पत्र दिलं सीओ साहेबांना, कलेक्टर साहेबांना. तर सीओ साहेबांच्या त्याच्यावरती मला रिप्लाय आला होता. मी त्याच्या प्रकारे कारवाई सुरू केली, पण कारवाई कुठेच होताना दिसत नव्हती. त्यामुळे मी 23/10/2018 रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसलो. त्यावेळेस आमरणला उपोषणला बसल्यानंतर तिथे सर्व अधिकारी आले व मला लेखी कागदपत्र देऊन गेले की आम्ही अशा प्रकारे कारवाई करू. तर मी बोललो मी उपोषणाचं उठणार नाही. कारण की त्यावेळेला 84 बांधकामं राज्य मार्गालगत और 27 बांधकामं इतर जिल्हा मार्गालगत होती. तर सीओ साहेबांनी मला स्वतः फोन केला का हजारे मी याच्यावरती तात्काळ ऍक्शन घेतो, कारवाई करायला लावतो. तशा प्रकारचे पत्र त्यांनी मला दिले. त्याच्या आधी अशोक शेठ पाटील बांधकाम सभापती होते, आपले पत्रकार पण दीपक पाटील साहेब तेव्हा होते माझ्याबरोबर. अशोक शेठ पाटील यांनी पण मला आश्वासन दिलं तर तुम्ही उपोषणात बसू नका, उपोषण मागे घ्या, मी सर्व ते अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम करतो. परंतु कुठलंही अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम झालं नाही. आणि मला रात्री उपोषण सोडण्यासाठी सीओ साहेबांनी एक पत्र दिलं. त्यांचे पूर्ण अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं व्हिडिओ साहेबांच्या मार्फत. ते पत्र दिल्यानंतर मी 15 दिवस वाटले होती तर कुठली कारवाई होत नाही. परत मी सीओ साहेबांना जाऊन भेटलो. तर सीओ साहेबांनी इथे मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस साहेब तिथे आलेले कर्जतला. त्यावेळेस सर्व अधिकारी तिथे आलेले. ते सगळे अधिकारी शासकीय विषयांविरोधात माझी मिटिंग लावली आणि त्या मिटिंग मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर साहेब होते. त्यांनी सगळे पेपर माझे पाहिले आणि त्यांनी पूर्ण तपासणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 20 अधिकारी 20 ते 22 अधिकारी त्यावेळेस नेमले होते. 20 ते 22 अधिकारी पूर्णपणे तपासणी करण्यासाठी कोल्हारे पंचायतमध्ये आले. नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी पूर्ण तपासणी केली. तर त्यांना मोठ्या प्रमाणात अनियमितता बांधकामांच्यात आढळली. आणि राज्यमार्गाच्या मध्यापासून 40 मीटर अंतरावर तेव्हा परवानगी होती. आता ते 3 मीटर अंतर कमी केलं शासनाने, 37 मीटर केलेलं. राज्यमार्गाच्या मध्यापासून 37 मीटर आणि इतर जिल्हा मार्गाच्या मध्यापासून 15 मीटर. आता बोपेले रोड त्यावेळेस 15 मीटर इतर जिल्हा मार्ग होता, तो 15 मीटरचा होता.
आता त्याचं प्रमुख जिल्हा मार्ग झाल्यामुळे ते 30 मीटर वरती केलेलं आहे. आणि काही बिल्डरना तिथे 6 मीटर वरती परवानगी देण्यात आलेले आहेत, 9 मीटर वरती देण्यात आलेले आहेत, 12 मीटर वरती देण्यात आले आहेत, आणि काही बांधकामात विदाउट परवानगी सुरू आहेत. मग सीओ साहेबांनी काय केलं, तो आदेश काढला संबंधित सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना, टीपी सगळं सर्वांना, त्या प्रत्येकाला जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांनी गावठाण वगैरे इथल्या क्षेत्रातली अनाधिकृत बांधकाम तपासायची. सर्वांना 1 महिन्याची मुदत दिली आणि कार्यकारी अभियंता यांना शेवटचं सांगितलं की 1 महिन्यात हे पूर्ण अनाधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावं. 1 महिना उलटला तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही. सीओ साहेब त्यावेळेस बाहेर गेलेले आणि जगन्नाथ भोर साहेब यांच्याकडे सीओ साहेबांचा चार्ज होता. जगन्नाथ भोर साहेबांनी स्वतः त्यांनी पण आदेश काढले. त्यांनी आदेश काढल्यानंतर संबंधित विभागाने पूर्ण नोटीस देण्याचं काम केलं, परंतु ते काय कारवाई झालीच नाही. त्यामुळे मला वारंवार म्हणजे माझे अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी 6 वेळ उपोषण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलो, विविध मागण्या त्याच्यामध्ये होत्या. जिल्हा परिषद कार्यालयासमोर 5 दिवस मी उपोषणात बसलो, त्यासाठी अनधिकृतची मागणी पण आणि इतर 10 मागण्या होत्या, परंतु कोणती कारवाई होत नव्हती. परत मी 2 जानेवारी 2024 रोजी नेरळ येथे उपोषणात बसलो. नेरळ येथील व्यापारी संकुल जे आहे ते बांधून 2 वर्ष झालते, तरी पण ते पुन्हा म्हणजे दुकानदारांना देत नव्हते किंवा खुलं करत नव्हते. त्याच्या उपोषण आणि अनधिकृत बांधकाम, पेशवाई रस्ता असे विविध 11 मागण्या होत्या. त्याच्या संदर्भात उपोषणात बसलो. 3 दिवसानंतर सर्व अधिकारी आले, जिल्हा परिषदचे, पीडब्ल्यूडीचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व संजीव वानखेडे साहेब आले. त्यांनी मला लेखी पत्र दिलं की 1 महिन्यात आम्ही ही सर्व बांधकामं काढून टाकू. आणि जिल्हा परिषदचे जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की डीपी प्लॅन पास करायला दिलाय, तो डीपी प्लॅन शासनाकडे मंजूर झाला त्याच्यानंतर आपण ते पूर्ण अनधिकृत बांधकाम आपल्याला काढता येतील, त्याच्या प्रकारे त्यांनी मला पत्र दिलं. परंतु झालं काय, 1 महिन्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करत नाही म्हणून मी वारंवार विचारणा करू लागलो. पोलीस स्टेशनला ते म्हणतात पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस म्हणतात की आम्हाला पत्र दिलं नाही. त्यांनी तसं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलं आणि एसटी साहेबांनी तिकडून बंदोबस्त दिला आणि एक तारीखही बदली अनधिकृत बांधकाम काढण्याची. 3 दिवसाची त्यांना शॉर्ट नोटीसही दिली नेरळ बोपेली रोडला. 3 दिवसानंतर बघतो ते कारवाई करायला कोणी झालं नाही. मग हे अनधिकृत बांधकाम थांबवण्यात म्हणजे काढून न देण्यास याच्या मागचा आकार कोण नक्की? एवढी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत तिथे. कुठल्याच बांधकामांना परवानग्या नाहीत, काही बांधकामांना परवानगी आहेत पण ते रस्त्यावरती आहेत. आणि 3 दिवसाची शॉर्ट नोटीस देऊन सुद्धा अधिकारी कारवाई करत नाही, तर अधिकाऱ्यांवरती नक्की दबाव कुणाचा आहे हे पत्रकार म्हणून तुम्ही पण तिथे बघा जरा. कारण की सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीच प्रकार, अजूनही मी फोन करतो की साहेब नवीन नवीन बांधकामं सुरू आहेत, तुम्ही कारवाई करा. अजूनपर्यंत कोणती कारवाई ते करत नाही. तर माझी अशी मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशे राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग या 3 रस्त्यावरती जी अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहेत ती तात्काळ काढून टाकावी अशी माझी विनंती आहे. माझा दुसरा मुद्दा जो आहे तो एका त्यावेळेस कुठल्याही पत्रावर जे बांधकाम करतात त्यांनी केलेला होता. त्याच्यात एक 7-8 दिवसानंतर पंचायतला पत्र दिलं, अर्ज केला याच्या ना हरकत दाखल्यासाठी. ग्रामपंचायतने त्यांना ना हरकत दाखला दिला. ना हरकत दाखला दिल्यानंतर त्यांचं काम सुरूच होतं. त्यांचं तेव्हा लक्षात आलं की आपल्याला निवडणुकीला उभे राहायचे, निवडणुकीला उभे राहण्यासाठी प्रॉब्लेम होईल, तर त्यांनी तो ना हरकत दाखला पुन्हा अग्रीमेंट त्यांचं चेंज केलं. अग्रीमेंट चेंज केलं आणि ते अग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केलं. अग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केल्यानंतर पुन्हा बांधकाम सुरूच होतं. मी जिल्हाधिकारी रायगड जे विजय सूर्यवंशी साहेब जे आहेत त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, तर ते म्हणतो की मी सीओ साहेबांना कारवाई करायला सांगतो. मी नंतर 1-2 दिवसांनी त्यांना व्हॉट्सअपला मेसेजही केला, तर त्यांनी सीओ साहेबांना एक मेसेज करून सांगितलं. तर त्या बिल्डिंगला नोटीस येण्याची सुरुवात झाली. पीडब्ल्यूडी महेश विर्ले आणि अमर मिसाल यांच्या नावाने नोटीस तिथे दिली, कारण की त्यांनी तो अर्ज केला त्यांच्या नावाने. त्यांनी ते नंतर पण केलं रजिस्टर, पण बांधकाम ती चालूच होतं. आता विषय असं झाला तर त्या बिल्डिंगवरती नेरळ प्राधिकरणाला मी सांगितलं कारवाई करायला. नेरळ प्राधिकरणाने पण त्यांच्यावरती कारवाई करणे पत्रव्यवहार सुरू केला. ही बघा ही एवढी मोठी फाईल का एका बिल्डिंगची पत्रव्यवहार झालाय, अद्यापपर्यंत तिथे कारवाई होत नाही. मग ही कारवाई कोण थांबवते दिली? आणि ही दुसरी फाईल त्याच बिल्डिंगची. एवढे पेपर सरकारी खात्याने त्यांना म्हणजे नोटीसचा पत्रव्यवहार झालेला आहे. आणि नंतर ग्रामपंचायतला प्रशासक बसले 20 मध्ये. प्रशासक बसल्यानंतर पंचायत समिती कार्यालयातनं त्यांच्यावरती दबाव यायला लागला घरपट्टी लावण्यासाठी. आणि तिथे जी वेगळ्याच माणसांच्या नावाच्या घरपट्ट्या लावल्या गेल्या. आता मुद्दा उरला असा की महेश विले यांच्या नावाने त्यांनी अर्ज करताना हरकत दाखला दिला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना वारंवार नोटीस येत होती. त्याच्या नोटीस त्यांनी काही घेतली का नाही काय आपल्याला माहित नाही.
ग्रामपंचायतनी पण पत्रव्यवहार कलेक्टर साहेबांपर्यंत केला, तर कलेक्टर साहेबांनी पण कुठली कारवाई केली नाही. नगरविकास विकास प्राधिकरणाने पण अद्यापर्यंत कुठली कारवाई केली नाही. फक्त नोटिसा देण्याचं काम केलेलं आहे. 2 गुंठे जागा आहे, 2 गुंठे जागेमध्ये 5 गुंठेची बिल्डिंग झाली, 3 गुंठे जागा तिथे उतरलेली आणि ते गार्डन प्लॉट आहे. माझी त्याचा पूर्ण मॅप आहे, नकाशा आहे. गार्डन प्लॉट मध्ये आज मी व्हॉट्सअप ग्रुपवरती बरेच ठिकाणी टाकला पण होता. तर इथे शाळा सुरू आहे, तर काय ते बघा जाऊन, कारण की लहान लहान विद्यार्थी तिथं गाडीतून उतरून जातात. तर गट शिक्षण अधिकारी यांची भेट घ्यायला गेलो, ते भेटले नाही मला. मी फोन केला तर ते म्हणतो मी लगेच तपासणी करतो. कुठेतरी एक सावल्याला शाळेवरती कारवाई त्यांनी केली. त्याच्याच प्रकारे मी सांगितलं की तुम्ही तात्काळ बघा आणि साहेब कारवाई करा. तर मग ते शाळेला परवानगी आहे का नाही बघा साहेब बोललो. तर ते म्हणतो की शाळाच आहे का? तर साहेब मला तर माहित नाही, बोर्ड लावला म्हणजे शाळा करणार, विद्यार्थी उतरून जातात म्हणजे तिथे शाळा असेल किंवा काहीतरी असेल विद्यार्थ्यांचं. आणि एखादी बिल्डिंग जर अनाधिकृत डिक्लेअर झालेली आहे, तर तिथं जे काही गोष्टी आहेत त्या पण अनाधिकृत, जरी परवानगी कुठल्या घेतलेल्या असतील तरी, तर त्या परवानग्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. गट शिक्षण अधिकारी यांना 3 वेळेला मी कॉल केला, तर ते अलिबागला 2 दिवस 2 वेळेला होते. तर मी 100% कारवाई करतो. आता दिवाळीची सुट्टी लागली म्हणजे तिथे आता विद्यार्थी पण त्यांना कोणच नसेल, किंवा ती शाळा तिथनं ते बोर्ड बीड काढतील बाजूला पण घेऊ शकतात, मला कुठे करू शकतात. तर मी जीपीएस वरती आपला जो फोटो काढण्याचा असतो ते जीपीएस फोटो काढलेले, व्हिडिओ काढलेला आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या बिल्डिंग वरती तात्काळ कारवाई करावी. और शिक्षण विभागाने सीओ मॅडमनी ती जी शाळा जी चालू आहे ती अनाधिकृत शाळा कशी काय चालू आहे त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करावे. संबंधित बिल्डिंग तात्काळ काढण्यात यावी, ही माझी मागणी आहे. व्यक्तीच्या नावाने लिहिला अर्ज, पण त्यांनी ते म्हणजे जे अग्रीमेंट केलं ते चेंज केलं. ते म्हणते आमचं नाहीच आहे तिथं, आम्ही अग्रीमेंट चेंज केलं म्हणजे त्यांनी हातवरती गेला. आता तिथे कुठे ऑफिस चालू आहे, त्यांच्या गाड्या वगैरे लागल्या ते ऑफिसमध्ये असतात, ते त्यांचं आहे का कुणाचं, ती पण तपासणी शासनाने केली पाहिजे. परंतु असं शाळेचे छोटे छोटे विद्यार्थी अनाधिकृत बिल्डिंग मध्ये जर उद्या काय मोठ्या धोका तिथे काय बिल्डिंगचं काय झालं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं मुलांचं. किंवा मुलं शिकत असताना त्यांना जर कुठले कागदपत्र लागले ते जर मिळालेले नाही तर त्यांच्या भविष्याचं किती मोठं नुकसान होऊ शकतं. हे जरा सीओ मॅडमने कलेक्टर साहेबांनी बघावं. पुढचा मुद्दा आहे माझा धामोते गावातील खुले गावठाण. धामोते येथे गुरुचरण जागेचं खुले गावठाण साठी पत्रव्यवहार करून मागील जे सरपंच होते त्यांनी ते खुले गावठाण झाले, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी कार्ड वगैरे त्या लोकांना मिळाली नाही, प्रॉपर्टी कार्ड देत नाही. बीडीओला विचारणा केली तर बीडीओ म्हणतात का ते कलेक्टर साहेबच करू शकतात. मग ती पूर्णपणे शासकीय जागा आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, त्यांना परवानगी पण काही देता येत नाही. तर तिथे ग्रामपंचायतच्या सरपंचासहित 4 सदस्यांचे कुटुंबियांचे स्वतःचे बंगले घरा तिथे आहेत. माझ्यावरती खोटी तक्रार त्यांच्यातल्या एक सोमनाथ विल्यांनी केली होती. ती खोटी तक्रार केल्यामुळे मला कलेक्टर साहेबांनी पेपरची तपासणी नाही केली, माझं सदस्यपद रद्द केलं. 1 वर्ष माझं सदस्यपद रद्द होतं. त्याच्यानंतर मी पुढे अपील केलं ना आयुक्त कार्यालयामध्ये, आयुक्तांनी निकाल बघितला पूर्णपणे. माझी भावाची जी जागा जे काही बांधकाम आहे ते शासकीय जागेत नाही, त्यामुळे मला परत त्यांनी सदस्यपद बहाल केलं. तर ज्यांनी तक्रार माझ्यावरती केली त्यांनी स्वतःच तिथे बंगला बांधलाय, त्याच्या बाजूला त्यांच्या कुटुंबांचे घरं बनले आहेत. आणि हे 5 सदस्य जर थोडीशी जर त्यांना हे असेल तर राजीनामा द्यावा, घरी बसावं. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून त्यांच्या कुटुंबियांना ते राहतात. आणि उलट हा संजय विल्ले या माणसाने रस्त्यासाठी तिथे मागणी केली, रस्ता मिळावा म्हणून पाण्याच्या टाकीच्या दर्शी. तर बीडीओने त्यांना पत्रव्यवहार केला, उपोषणला पण बसले ते जिल्हा परिषदच्या समोर. तर सीए साहेबांनी ते सांगून आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं आणि पत्र काढलं तर ते पंचायतीचे जे अनधिकृत बांधकाम जे आहेत रस्त्याच्या कडेला किंवा रस्ता करायची होती ती तात्काळ काढून टाकावी. या सरपंचांनी काय केलं असेल, अख्ख्या 204 लोकांना गावातील सगळ्यांना नोटीस देऊन टाकल्या. तर ही अशी बांधकामं संजय विल्ले यांच्या नावाने असा अर्ज केलाय. संजय विल्लेंनी तुमचे काय कागदपत्र असतील ते सादर करा. आता त्या लोकांनी मी माहिती घेतली तर कुठलेच काय कागदपत्र सादर केले नाही, कुठल्याच परवानग्या त्यांच्यावरती नाहीत. मग माझं म्हणणं असं आहे, कलेक्टर साहेबांनी सरपंच महेश विल्ले व जे 4 सदस्य शासकीय जागेत अतिक्रमण करून राहतात त्यांचं पद तात्काळ 14 नुसार तात्काळ रद्द करावं अशी माझी मागणी आहे. तसं मी पत्रव्यवहारही करणार आहे कलेक्टर साहेबांना. परंतु कलेक्टर साहेबांनी स्वतःहून येऊन इथे बघावं, कारण की आम्ही पत्रव्यवहार किती करायचं हे पत्रव्यवहार बघावं. अख्खी माझी खोली भरली, इथे पूर्ण टेबल भरलाय, एवढा पत्रव्यवहार केलाय तरी कलेक्टर साहेब लक्ष देत नाही. आणि कलेक्टर साहेबांनी माझं पद रद्द करताना त्याचं काय मेन्शन केलं तर विजय आघाडीने भावाचं बांधकाम करण्यास प्रोत्साहन केलं, कुठली कारवाई बांधकाम करण्यास केली नाही.
तुम्ही सांगा, हे 10 वर्ष मी करतोय अख्खे पूर्ण बांधकाम काढण्यासाठी, तर मी कुठली केलेलं असं होईल का कधी? आणि ती नेरळ पंचायतमध्ये माझ्या भावाची टपली आहे. नेरळचे सदस्य, नेरळचे सरपंच ते करू शकतात. मी तर तिथे जाऊन करू शकत नाही. मी शासनाला पत्रावर करू शकतो, तुम्ही सर्व बांधकाम काढून टाका. परंतु जिल्हा परिषद, नेरळ विकास प्राधिकरण आणि कलेक्टर साहेबांनी कुठल्याही प्रकारे अनधिकृत बांधकाम काढले नाही. 10 वर्षामध्ये कमीत कमी 500 अनधिकृत बांधकाम वाढले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आणि ते नुकसान आता भरून कोण देणार? तर माझी अशी मागणी आहे, ते ज्या बिल्डरने ते बांधकाम केले ते पंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंचांनी नाव दाखला देण्याचा अधिकार नसताना नाव दाखले दिले, त्यांच्यावर तिथे गुन्हा दाखल करावा. आणि शासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी कुठली पाहणी न करता ज्या परवानगी वगैरे दिल्यात किंवा जे झाले बांधकाम ती काढण्याची कुठली कारवाई केली तर त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे. आणि कलेक्टर साहेब आणि सीओ मॅडम, मला माझी तुम्हाला हातजोडी विनंती आहे की मी 10 वर्ष याच्यासाठी थांबतोय. कारण की काय, एका वेळेस माझा कोणतरी जीव घेईल, कोणतरी बिल्डर उठेल ना माझा जीव मारेल. माझा जीव गेल्यानंतर माझी फॅमिली असते. तुम्ही आधीच त्याच्यावरती लक्ष द्या आणि ती जी काय अनधिकृत बांधकाम आहे ती तात्काळ काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या ही माझी नम्र विनंती. दुसरं डिस्कवरी रिसॉर्ट म्हणून, त्या डिस्कवरी रिसॉर्ट जेव्हा मी सदस्य म्हणून तिथे आलो तर त्यावेळेला त्यांची 37 लाख रुपये घरपट्टी बाकी होती. मी त्यांना फोनद्वारे विचारणा केली की बाबा तुमची घरपट्टी 37 लाख रुपये भरा, तर ते काय भरत नव्हते. आमच्या बॉडीने, मी त्या दिवशी मिटिंगला नव्हतो, त्या दिवशी असा ठराव घेतला का डिस्को रिसॉर्ट हॉटेल जप्त करायचं. गप्तीचा ठराव घेतला ना, तर गप्ती अधिकारी माजी उपसरपंच आता सदस्य ते त्यांना केलं, तर तो ठराव पण प्रोसिडिंगला आहे. हे पूर्णपणे त्यांचं असं आहे तर समोरच्या माणसाला असं प्रकारचं पत्र हे करायचं, ठराव वगैरे घ्यायचं घाबरवायचं. कारण की त्यांचे पूर्ण इव्हेंट सरपंचांच्या मिसेसचे वगैरे त्यांचे तिथे होतात आणि आजच्या घडीला तिथे डिस्को रिसॉर्टची घरपट्टी 47 लाख रुपये बाकी आहे. मी तिथे विचारणा केल्यानंतर ते आम्ही पत्रावर केलाय. मग जप्तीचा जर तुम्ही ठराव घेतला तर जप्ती का करत नाही? तर याच्यावरती पण गट विकास अधिकारी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण भेटले, सीओ मॅडमना पण मी भेटले या प्रकरणावरती, डिस्को रिसॉर्टचं पण आणि अनधिकृतचं पण. तर त्यांनी मला पत्रव्यवहार करा झाले, तुम्ही पत्रव्यवहार करा. तर बोलले मॅडम माझं पत्रव्यवहार तुम्ही विजा त्या नावाने बघा. तुमच्या तत्कालीन सीओनी 3 सीओनी आदेश काढले. किरण पाटील साहेब आले तेव्हा तुम्ही होते इथे. किरण पाटील साहेबांनी पण ते बोलले का डीपी प्लॅन पहिले तयार करू आधारे, त्याच्यानंतर आपण या अनधिकृत बांधकाम काढू शकतात. मग तुमचा डीपी प्लॅन जर तयार नव्हता तर मग ही बांधकाम होऊन दिलीच कशाला तुम्ही? म्हणजे आता जे सर्वसामान्य कुटुंबांनी जे काही तिथे घरे घेतले त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, तर ते नुकसानची भरपाई जिल्हा परिषदने द्यावी अशी माझी मागणी आहे. आणि डिस्को रिसॉर्ट वरती पण उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी, गट विकास अधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करावी. प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत आणि हे सरपंच झाल्यापासून कोलारा ग्रामपंचायतमध्ये जास्त अनधिकृत बांधकाम झालेली आहेत आणि सुरू पण आहेत. तर नेरळ कचरे राज्यमार्गावरती जयब लोखंडवाला म्हणून नावाचे व्यक्ती होते, त्यांनी एक बांधकाम करायला घेतलं होतं. मागची बाई जी होती त्यांनी ते बांधकाम थांबवलं. मी त्यांना त्याचा पत्रव्यवहार केला तर ते बांधकाम थांबवलं होतं त्यांनी. आणि ते लोखंडवाला पण बोलले की मला बांधायचं नाही, माझे 10-12 लाख रुपये खर्च झाला पण मला कोणाला डोवायचं नाही. त्यांनी ते सोडून गेले तिथनं. आता त्यांनी ती जागा विकली, ते आहे तिथे गार्डन प्लॉट आणि 40 फुटी रस्ता आहे. तर कोणतरी तिथे इसम त्यांनी सर्व्हिस सेंटर टाकलंय आणि पंचायत त्याच्यावरती कुठलीच कारवाई करत नाही. तर पंचायतच्या सरपंचांच्या वरती सीओ मॅडमनी तात्काळ कारवाई करावी का हे जे मागच्या बॉडीने जे थांबवलं होतं काम ते स्टॉप होतं, ते आताचे सरपंच चालू कसे करून देतात आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. दुसरा विषय आहे, माझ्या कोल्हापूरच्या एंट्रीला आले असेल म्हणजे कोल्हापूरमध्ये मी चिकार कामं मंजूर करून घेतली, स्वतः केली, ठेकेदारांकडून करून घेतली. पण माझ्या कोल्हापूर गावचा प्रमुख रस्ता अतिशय खराब आहे, तो तुम्ही बघितलेला असेल. तर सरपंचांना मी काय कोल्हापूर गावचा तो रस्ता आहे, तर रस्त्याचा एक सातबार आहे 9 गुंठ्याचा. सरपंचांना 2.5 वर्ष झाले मी मागणी करतोय ग्रामसेवकांना का तो रस्त्याची मोजणी करा. मोजणी केल्यानंतर ज्याचं कुणाचं त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण झालं किंवा अनधिकृत बांधकाम ते काढून टाका. आणि तिथे माझी पण जागा आहे, माझ्या वडिलांच्या नावाची जागा आहे तिथे. तर वडिलांनी एक अर्ज केला ग्रामपंचायतीला 25 दुकान झाले बांधण्यासाठी. तर ग्रामपंचायतीने त्याच्यावरती कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे 7 दिवसानंतर ग्रामपंचायतीने उत्तर दिल्यानंतर ती परवानगी दिली असं समजलं जातं. त्यामुळे तिथे जे आमचं गोत्याचं काम माझ्या वडिलांनी पेन्शनच्या पैशामध्ये केलं, पण पुढे पैसा कमी पडत असल्यामुळे ते काम तिथे थांबलं आणि पावसाला पण लागला. तर माझी अशी विनंती आहे गट विकास अधिकारी सीओ मॅडम यांना
ते तिथं सरपंचांना आदेश द्यावे की तिथली मोजणी करून घ्यावी, जे ज्याचं कोणाचं अतिक्रमण असेल ते तोडावं. आणि ते अतिक्रमण तोडल्यानंतर जर रस्त्यासाठी जागा कमी पडत असेल तर माझ्या वडिलांनी जे काही 25 गाले बांधले, जोतं बांधलंय, ते जोतं सगळं तोडून मी 10 फूट जागा आमच्या जागेत वडिलांना द्यायला सांगतो. ते सीओ मॅडम लक्ष द्यावं आणि बीडीओ साहेबांनी तर ती मोजणी करायला. कारण की हा व्यक्ती जो आहे याला तक्रार करा, काही करा, कुठल्याही प्रकारे याला काहीच फरक पडत नाही. किती तक्रारी अर्ज करा, काही माझे एवढे तक्रारी अर्ज आहेत पाणी योजनेबद्दल, पाण्याच्या समस्येबद्दल, तरी कुठल्याही प्रकारे हा लक्ष देत नाही. आता पाण्याची कमिटी आहे, पाण्याची कमिटी स्थापन झाली, एकच मिटिंग झाली, पुन्हा पाण्याची कमिटीनी मिटिंग झाली नाही आणि त्यांनी बोलवली पण नाही. आणि स्वतः तिकडून नाल्याचं कनेक्शन वगैरे कमिटीचा निर्णय घेत नाही, काय नाही काय, स्वतः नाल्याचं कनेक्शन देत चाललंय. मग त्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असेल, आपण तर मी तर डायरेक्ट बोलू शकत नाही तेव्हा आर्थिक व्यवहार करतात, पण माझ्या अंदाजे आर्थिक व्यवहार होते तिथे. तर त्याची चौकशी गटविकास अधिकारी सीओ मॅडमनी करावी. आता एक कलम राज्यमार्ग साई मंदिर नाक्यावरती एक सर्व्हिस सेंटर आहे. सर्व्हिस सेंटर दीपाली गंद्रे यांच्या नावाने ती जागा आहे आणि ती जागा 33 वर्षाच्या कराराने मुंबईच्या एका व्यक्तीला भाडेतत्त्वावरती दिलेली आहे. तर ते गृहस्थ वारले आणि तिथे एक कर्मचारी काम करत होता, बरकत अली बाजी. त्यांनी तिथे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केले, 3-4 गाले बांधले तिथे. आता ते गाले बांधले तर तुमच्यातले ते कोणतरी पत्रकार तिथे गेलते, त्यावेळेस त्या कर्मचारी म्हणलं का हे सरपंच महेश उर्ले यांनी बांधायला सांगितले. आता विषय काय झाला, दीपाली गंद्रे यांची जागा भाडेतत्त्वावर दिले मुंबईवाल्यांना, बरकत अली बाजी यांनी तिथं दुकानचे गाले बांधले असं मला असं ऐकूय. पण सरपंच महेश उर्लेच बांधतात हे पत्रकारांच्या समोर त्या लेबरनी सांगितलं, म्हणजे तेच बांधत असतील. विषय असं झाला का तिथं आता त्यांची जागा असल्यामुळे ज्याची जागा आहे ते पोलीस स्टेशनला गेले, बिचारा त्या रडत होता, पण कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आता झालं काय, ग्रामपंचायतनी त्यांच्या ते गाले बांधले त्याला घरपट्टी आकारणी केली बरकत बाजीच्या मिसेसच्या नावाने. आणि ती घरपट्टी आकारणी केल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा हा आशिष यांनी घेतलाय, जागा दीपाली गंद्रे यांच्या नावाने आहे आणि भाडेतत्त्वावर मुंबईवाल्यांना दिले. त्यांचं पण तिथं काय आहे नाही, ज्याच्या नाव जागा आहे त्यांचं ते बाजूलाच राहिलं, पण बरकत अली बाजी यांचं काहीच नाही तिथं, त्यांच्या मिसेसच्या नावावरती. तिथं नाव असेल शिक्षा काय फरीदा बरकत अली बाजी, त्याच्यावरनं त्यांच्या नावावरती केली. आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या नावावरती झाल्यानंतर एखादं कोणतं तुम्ही वगैरे गेले तर तिथं तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला पाहायचं बाबा माझी जागा विकायची माझ्या नावावरती, तर तिथं नाव एकदम मार्केट संध्या कल्पेश विर्ले यांच्या नावावरती घरपट्टी झालेली आहे. म्हणजे त्यांचा काहीतरी विक्रीचा व्यवहार वगैरे झाला असेल. आता ते मी पेपर मागितले, पेपर मला मिळतील. पण तुम्ही सांगा, सरपंचाने त्यांना नोटिसा पण दिल्या तर ते बांधकाम काढून टाका म्हणून. सरपंच तिथे बांधतो असं ते लेबर म्हणते, मी ना तो कर्मचारी कुठं इथं घरपट्टी इथं आशिष म्हणून आहे ना इथं. म्हणजे 18 जुलै 2016चा जो शासन निर्णय आहे, अनाधिकृत बांधकाम असेल ते आता किंमत त्यांना कर आकारणी केली जाते. त्याचाच विशेष बाब आहे का 2018 एप्रिल 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सीओ मॅडमना सूचना दिल्या होत्या का कोल्हारे, नेरळ, मंदापूर या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये कर आकारणी करायची असेल तर उपअभियंता यांचं प्रमाणपत्र घेण्यात यावं. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचे बांधकाम परवानगी आहेत त्यांचे प्रमाणपत्र असते ओसी वगैरे. प्रमाणपत्र म्हणजे काय हे नक्की त्याचा उल्लेख नाही केला. एकही प्रमाणपत्र या तिन्ही पंचायतीने घेतलेलं नाही. त्यामुळे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याला घरपट्टी असं तेव्हा 18 जुलै 2016च्या शासन निर्णयानुसार लावले जातात. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का 18 जुलै 2016चा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा, जेणेकरून अशा प्रकारे घरपट्ट्या लावून लोकांची दिशाभूल होणार नाही, फसवणूक होणार नाही. आणि याच्यावरती तात्काळ कारवाई करावी. पोलीस स्टेशनला पण ते गेले होत्या. बीडीओ साहेब मला म्हणते का तुम्ही प्रत्येक वेळेला पत्रव्यवहार करा. हे पत्रव्यवहार आणि आपल्या पत्रकार परिषदेच्या मार्फत त्यांना सांगतोय का तुम्ही तिथे येऊन पाहणी करा, निर्विकास अधिकाऱ्यांनी पाहणी करा, ते काय आहे ते काढून टाका पूर्णपणे अनधिकृत बांधकाम. पुढचा मुद्दा माझा आहे गार्डन प्लॉटमध्ये जी बांधकामं झालेली आहेत
ते गार्डन प्लॉट अजूनपर्यंत निरवली प्राधिकरणाने पंचायतला हँडओव्हर केलेलं नाही. तर ते गार्डन प्लॉट पंचायतच्या ताब्यात देण्यात यावे, जेणेकरून तिथे जे रहिवासी राहायला आलेले त्यांच्यासाठी पंचायतच्या निधीमधून आम्हाला तिथे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करता येईल. ही माझी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्याकडे मागणी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे असं भ्रष्टाचार चालू आहे, घोटाळे चालू आहेत, कुठल्याही प्रकारे कुठे घरपट्टी लावली जाते. त्यामुळे हे थांबवण्यासाठी मी आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, कर्जत पंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तर पंचायत समितीला आरक्षण ओपन असल्यामुळे मी स्वतः इथे उभा राहणार आहे. आणि मला जर ती संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करेल आणि इथं जे चालू सुरुवातलेली अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम हे सर्व थांबवण्याचं काम करेल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनधिकृत बांधकामा संदर्भात उपोषण करणार नाही. हे मी सर्टिफिकेट कॉप्या सगळ्या माझ्या केल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमधनं. त्या मला भेटल्यानंतर मी हायकोर्टामध्ये याचिका जनहित याचिका दाखल करणार आहे. परंतु कसं आहे, माझी आर्थिक परिस्थिती तेवढी फारशी चांगली नसल्यामुळं मी जनहित याचिका आधी टाकली असती, पण जनहित याचिकेसाठी जो खर्च वकिलांनी सांगितला तो जास्त असल्यामुळे मी जनहित याचिका टाकली नाही. परंतु मी आता जो काही खर्च होईल तो खर्च करायला हे करेल. मेहनतीने माझे पैसे जे कमवले ते तिथे खर्च करेल आणि हायकोर्टात याचिका दाखल करणार या सर्व संदर्भात. माझे कुठलेही आरोप नाही आहेत. मी सीओ मॅडमला रिक्वेस्ट करतो तर तुम्ही कारवाई करा. जे तत्कालीन जेवढे आहेत ते पूर्णपणे निष्क्रिय होते. त्यांनी फक्त पत्रव्यवहार केला. त्याच्यातले अभय यावलकर जे सीओ साहेब होते त्यांनी ही पूर्णपणे व्हॉट्सअप मेसेजवरती पूर्णपणे कारवाई करायला घेतले. त्यांचा मी आभारी आहे, कारण की एवढे पेपर जे माझ्यापर्यंत पोहोचले त्यांनी ती कारवाई करायला घेतल्यामुळं. आणि आताचे जे सीओ मॅडम आहेत त्यांच्यावरती माझा कुठलाही आक्षेप नाही, कारण की मी त्यांची फक्त एकदा भेट घेतली. आता त्यांना पत्रव्यवहार त्यांनी करायला सांगितलं, त्याचा पत्रव्यवहार मी करणार आपल्या माध्यमातून त्यांना करेल. आणि सीओ मॅडम स्ट्रिक्ट आहेत असं मला बाहेरून समजलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात हे पण मला समजलंय. त्यामुळे त्यांच्यावरती माझा कुठलाही आक्षेप नाही. माहिती आम्हाला पण भेटलेली नाहीये. आम्ही चौकशी करतोय तशा नागरिकांच्या. 47 लाख रुपयाचं मला पंचायत मध्ये 20-21 लाख रुपये काहीतरी आता ग्रामपंचायतने वसूल केले. अशा प्रकारची आम्हाला वरचेवर माहिती देण्यात आली. जर केली असेल तर नाही केली असेल तर वेल एंड गुड. तुम्ही म्हणते चांगली गोष्ट. विद्यमान सदस्य मी सीसीटीव्हीचे फुटेज, आमची मासिक मिटिंग झाली 8/10/2025 रोजी. त्या मासिक मिटिंग मध्ये विविध प्रकारचे ठराव झाले. एक असा त्यांनी ठराव घेतला होता, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करणे व चौकाचं सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामनिधीतनं वर्कआउट वगैरे काढणं असा ठराव घेतला होता. त्यावेळेसचा तो ठराव प्रोसिडिंग काय मंजूर झालेली नाही. त्याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे. तो सविस्तर मुद्दा मी मांडेलच. बाबासाहेबांना खूप महान आहेत आणि त्यांच्यावरती हा मुद्दा मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळे कागदपत्र माझ्या जेव्हा हातात येईल तेव्हा मी लोकांच्या समोर येईलच. परंतु मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तर मला रोज तिथे मी सदस्य असून रोज फेऱ्या मारतोय, रोज फोन करतोय. आज देतो, उद्या देतो टेक्निशियन नाही. आणि टेक्निशियन माझ्या समोर आला आणि त्यांनी चिप काढली. आता म्हणतो 10 मिनिटात तुम्हाला देतो. टेक्निशियननी चिप काढली ना, त्याला बाहेर गेला, त्याला फोन आला, कोणाचा का मेसेज आला. टेक्निशियन अर्धा तास झाला मला बरोबर उत्तर देते. त्याचं ते होत नाही, त्याचं कार्ड रिडर होत नाही, ते होतच नाही. बोललो करता काय नक्की. एक काम करा बोललो, मी सदस्य मला घरी काढून द्या. आणि तिथनं जाता जाता सरपंचांची गाडी पण तिथं, म्हणजे सरपंच पण त्यांच्यामध्ये आले, सीसीटीव्ही फुटेज पण दिसतील. तर मला थोडक्यात समजलं का सरपंच बोलले का ते अर्ज त्यांनी अर्ज करा, अर्ज तर केला मी. तर सरपंच हे पूर्णपणे थांबवतात, म्हणजे कुठल्याही अर्जाला व्यवस्थित उत्तर देत नाही आणि कुठल्याही अर्जाचे निकाली काढत नाही. आणि तुम्ही जे बोलता का डिस्कवरीची 20 लाख रुपये घरपट्टी मिळाली हे तुम्हाला जर माहित झालंय तर मी ते आता जाऊन थोड्या वेळ माहिती दिली, तुम्हाला फोनद्वारे पण झाले. कारण की मी जेव्हा तिथे माहिती काढली तेव्हा मला तिथे पूर्ण नागरिकांच्या आमच्याकडे पण आणि ठीक आहे कुणाचा वैयक्तिक लाभ येतो, इव्हेंट करणं काय करणं तो त्याचा, पण त्याचा आधार काय 47 लाख रुपये आम्ही आता पोरांची पगार लेट झाली. त्या पगारांचा मेसेज टाकलं लगेच तिसऱ्या दिवशी पगार त्यांची झाली. पण ती पगार होता तो चेक होती आधीची तारीख टाकायची आणि दाखवायला हे बघा 2 तारखेचा चेक होता. त्याचं पूर्ण मी स्टेटमेंट काढून दाखवेल का किती पंचायतला पैसे जमा होते, किती काय होते. तर त्यामुळे तुम्हाला जर ती माहिती मिळाली 20 लाख रुपये काय मिळाले काय, तर त्याची माहिती मी लगेच त्वरित घेतो. आणि 20 लाखच काय मिळाले, डिस्कवर रिसोर्सचा मालक हा कोट्याधीश आहे, तिथे लाखो रुपयाची व्यक्ती होते आणि 20 लाख रुपये घेतले. यांना शरम वाटायला पाहिजे. जप्ती करायला पाहिजे जागेवर जाऊन लगेच, पण ते जप्ती करू शकत नाही कारण की यांना तिथे कार्यक्रम ठेवायचे.
विकत असतील का फुकट ते त्यांच्याकडनं माहिती तिथले अख्खे दिले कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याच मार्फत चालतात. कारण की परत आपण उपस्थित असेल तर 4-4-5-5 दिवस ते येतात जातात, काही नीटचं उत्तर देत नाही. त्यामुळे मी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय. माझ्या सहकार्याशी चर्चा करेन मी आणि मग त्याचा कोर्टात जाईल. अजून एक प्रश्न असा आहे, पूर्वी साहेबांनी इथं कोल्हापूर पंचायतमध्ये करोड रुपयाचा निधी मंजूर केला. त्याच्या आधी सुरेश भाऊ लाड साहेब व सुधाकर घारे यांनी त्यांच्यापेक्षा त्यांच्या त्याच लेवलचा निधी मंजूर केला होता आणि त्यांनी त्या टायमात कामं जी केलेली आहेत ती कामं तुम्ही प्रत्येक काम चला माझ्याबरोबर तपासा. प्रत्येक काम मी उपोषण जसं काही उपोषणात मागणी केली का ते रस्त्याचं काम होतं, उपोषणात मागणी केली बस स्टँडचा रस्ता असेल, तुमचा मॉर्निंगच्या इथला लक्ष्मी अर्जित ते मॉर्निंग पर्यंतचा रस्ता असेल, स्वागतच्या इथला रस्ता असेल, स्टुडिओ हायवेच्या इथला रस्ता असेल, म्हणजे बहुतेक प्रमुख रस्त्यांचे बहुतेक कॉन्क्रिटीकरण हे सुरेश भाऊ लाड साहेब व सुधाकर घारे उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून झाले. तसेच आमदार साहेबांनी निधी मंजूर केला, पण तो निधी मंजूर केल्यानंतर जे ठेकेदार काम करतात ते एका महिन्यात ते खराब होतो. आमदार आपले निधी मंजूर करण्याचे काम करतात, पण आमदारांचं त्यांच्यावरती ठेकेदारांचे अंकुश द्यायचे त्यावर मीच काम करण्याचं तुला परत ठेकाण्यानं काय ते घेऊ पण नको. पण ते याला माहिती आहे, मी स्वतः म्हणतो केल्यानं ते एका महिन्याने रस्ता फुटला, केल्यानं ते एका महिन्याने रस्ता फुटला. बस स्टँडच्या कॉन्क्रिटीकरण यांनी तक्रार दिली बस स्टँडच्या कॉन्क्रिटीकरणाबद्दल, तर यांना तक्रारदारी द्यायची आदेश दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच काही कोर कटिंग केली. ठेकेदाराला माहित असतो तर कुठे कॉन्क्रीट जास्त आहे कुठे कमी आहे, तिथं कोर कटिंग केल्यानंतर ते जास्त मिळणार. तुम्ही तक्रारदाराला नेलं पाहिजे, तक्रारदाराला नेलं नाही आणि त्या ठेकेदाराला क्लीन चिट दिली. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा माझा बोलण्याचा राहिला का जो ठेकेदार ते बस स्टँडच्या रस्त्याचं काम करते त्याचे निकृष्ट दर्जाचा अर्जाने केलाय, तो ठेकेदार कोल्हारी ग्रामपंचायतचं काम करते. कोल्हारी ग्रामपंचायतचं दुरुस्तीचं काम काढलं गेल्या वर्षी जून मध्ये त्याचं हे केलं प्रशासकीय मान्यता आणि त्याची वर्कआउट झाली एप्रिल 25ला, 24 एप्रिल 2025ला वर्कआउट झाली. आणि सरपंचांनी 8 महिने आधीच त्यांच्या तिकडे नेऊन ठेवली भाड्याच्या घरामध्ये. उलट हे सरपंचांचं कार्य झालं पाहिजे. 8 महिने आधी तो तिकडे तुम्हाला 15,000 रुपयाप्रमाणे काहीतरी भाडे ठरले अग्रीमेंट मध्ये वाचले, तर सरपंचांनी 8 महिने अगोदर पंचायत तिकडे कशाला नेली. त्याच्यात महत्वाचा मुद्दा का सरपंच महेश शिंदे याच्यावरती पूर्णत्वाचा दाखला दिला म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व सरपंचावरती 420चा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यांना सत्र न्यायालयाने जामीन त्यांना फेटाळला, मुंबई हायकोर्टाने जामीन फेटाळला, त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन जामीन मिळवला. तोपर्यंत तिथे नाक्यावरती फिरतात, ते सह्या करतात कागदपत्रावरती, त्यांच्यावरती कुणीच कारवाई केली नाही. मग याच्या मागचा आकार कोण? जर असे सरपंच जर असतील 420चा गुन्हा दाखल झाला तर राजरोस फिरत असतील तर मग हे पंचायतची पुन्हा वाटणार बरोबर आहे ना. कारण की सरपंचांनी 420चा गुन्हा दाखल झालेला असताना पण तिथे फिरतात तिकडून तिकडे आम्ही बघतोय. आणि पत्रकारांना तुम्हाला पत्रकारांना पण काही खाजगीत माहित होतं, काही पत्रकार मला बोलले पण मी काय बोलू शकत नाही तर माझं त्या जामीनमध्ये हे होतं व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती तुम्ही काही बोलू नये असं ते एक मुदत होती, त्यामुळे मी डायरेक्टली बोलू शकलो नाही. तर मी बोललो की त्यांना डायरेक्ट कुठला लागले 420चा गुन्हा दाखल झालाय आणि ते माणूस मोटर फिरतोय, म्हणजे हे कोणतरी कोणातरी मोठ्या हातात ना मागे तर कुणाचा तो हात आहे तो पण तुम्ही शोधा पत्रकार म्हणून मी तर शोध घेतोय त्याचा. आणि हा दुसरी गोष्ट जामिनाच्या आदल्या दिवशी पंचायत जी उघडली होती 24 तारखेला 24 एप्रिलला पंचायत रात्री उघडलीची होती, 25 तारखेला त्यांचा जामिनावरती सुनावणी होती. अख्खा पिरियड जामीन कोर्टामध्ये त्यांचा होता आणि त्याची सुनावणी 25ला होती ना. 24 तारखेला मध्यरात्री यांनी हे पंचायत उघडले म्हणतात काय का आमचं पाकिट बोलत. आता ते कर्मचारी जे आहेत ते खूप दबावामध्ये असतात, जसं सरपंच किंवा कोणी सदस्य झाले तसे ऐकतात. पाकिट रात्री 11 वाजता कोण शोधायला जातं का? 11 वाजता तिथे आणि तुम्ही 12-1 वाजता काहीतरी पेपर घेतले तर हे कुठेतरी पेपरांनी मला ते ठराव दिलेलं नाही त्याच्यात पुन्हा त्याचा दाखला ना त्याची ती आउटवरची कॉपी दिली मला त्याच्यामध्ये माहितीमध्ये. म्हणजे यांनी हे पेपर घाल करण्यासाठी पेपर घालवण्यासाठी मनमानी कारभार करण्यासाठी पंचायतीतून आमोदन घेऊन गेले. आणि पंचायत तुम्ही जाऊन बघा ठीकठाक होती, रंगरगोटी गेली होती झाली होती ती इंग्लिशची पण त्याची आहे तर त्यांनी कशी पाहणी केली आहे दुरुस्ती काय करायला लागेल काय नाही, लाद्या चांगल्या तर लाद्या पण काढून टाकल्या. हे चुकीचं ना, म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक कायद्यासाठी स्वतःच्या गावात त्यांनी पंचायतीकडे नेऊन ठेवले. तर ती पंचायतीचं काम झालं 1 दिवस चालू करतो 1 दिवस आता 1 दिवस चालू केलं 5 दिवस बंद. म्हणजे मी तिथे गेलो सांगितलं डी ना लगेच परत बंद, म्हणजे त्यांना निवडणुकीपर्यंत पंचायतीकडे आणायची नाही असं तरी त्यांचं निश्चित हे दिसतं. त्यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ ठेकेदारावरती कारवाई करावी. ठेकेदारांनी पत्र दिलंय मुदतवाढीचं, तर मुदतवाढीमध्ये पण यांचं कागदपत्रामध्ये एवढं केलं होतं ना कलवतो
वरती आपण पाठवू आणि वरचे म्हणतात का आमचा काही संबंध नाही, ग्रामपंचायत तुमची मुदतवाढ देऊ शकते. म्हणजे वेळ काढून पणा काय तर काम करून चालू होता, तर त्याच्यावरती पण लक्ष देऊन गटविकास अधिकारी साहेबांनी तत्काळ कारवाई करावी सरपंचांच्यावर. सरपंच ठेकेदाराला पाठीशी घालणं. ठेकेदारला सरपंच पाठीशी घालतात. मुदत किती ते मुदत 1 महिन्याची होती. संपली. मुदत कधी संपून गेली? एप्रिलला गेली, मे ला मुदत संपली. 1 महिन्याची मुदत होती. पण ते त्यांचा मी सांगतो का मी कामात आहे फक्त टेक्निकली प्रॉब्लेम झाला तर 1 महिन्याची नसते मुदत, 3 महिने ते 6 महिने असते. त्यांची ऍक्च्युली कागदपत्री मुदत संपली, त्यांनी मुदत वाढीसाठी पत्र टाकले. मुदत वाढ त्यांना भेटली तर तोपर्यंत ते काम करत जाणार, त्यांना मग कोणी रोखू शकणार नाही, असं होणार. हा इलेक्शन पर्यंत शिफ्टिंग केली रात्री चालू ठेवली, त्याच्यानंतर अर्ज केला आपण. तर आम्ही तात्काळ गटविकास अधिकाऱ्याला फोन करून केला. तुम्ही त्यांना विचारलं ना काय कारवाई ते, विचारलं ना. काय बोलले? मला तर वाटतं तुम्ही 2 वर्ष लेखी पत्र द्या. पण साहेब माझी लेखी पत्र विजय आघाडीचे किती पत्र आहेत ते बघा. अजून लेखी पत्र देतो मी तुम्हाला लेखी. म्हणजे मी सदस्य म्हणतो, मी सांगतो त्यांना त्यांना लेखीच पत्र पाहिजे. पण आहेत गटविकास अधिकारी चांगले आहेत, कारण की त्यांनी कारवाई करण्याचं एक पत्र दिलंय, त्याप्रमाणे त्यांनी कारवाई नाही केली म्हणजे सरपंचांची किती पण कारवाई झाली पाहिजे, तर वेळेत कारवाई नाही केली म्हणून. विचार फोन तुम्हाला आठवता का नाही? पंचायतच्या बाबतीत पण काही नाराजी दाखवले का 8 महिने आधी तुम्ही कशी दिली? आता बीडीओ त्याच्यामध्ये का तुमची प्रशासकीय मान्यता जूनची का जुलैची असं काहीतरी आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही एप्रिलमध्ये वर्क ऑर्डर करता. म्हणजे ही वडलं त्याच्यामध्ये तासिर काय वडलं ते तुम्हाला वाचून पण दाखवतो सर. सीसीटीव्ही पण काल भेटला होता. शिफ्ट केल्यानंतर सर्वांनी उद्देशाने लक्ष्मी आयकॉन शॉप नंबर 6 नेरळ कलम रस्ता. आता इथे त्यांचं मिस्टेक झाले, कोलारे गेले धामध्ये करला होता. कोलारे ता कर्जत येथे दिनांक 25/9/2024 पासून भाड्याचे जागेमध्ये सुरू केल्याचे दिसून आले. धामोते येथील तत्कालीन ग्रामपंचायत कार्यालय, धामोते नव्हतं कोलारे पाहिजे होतं, कोलारे येथील असं कार्यालय दुरुस्तीच्या कामाची तांत्रिक मान्यता जुलै 2024 अशी असून सदर कामाचे कार्यान्व आदेश श्री जयेश बालू डायरे अंतरक वरडी यांना दिनांक 8/4/2025 रोजी दिल्याचे दिसून येते. म्हणजेच ग्रामपंचायतीने तांत्रिक मान्यता मिळून सुद्धा केवळ कामाचे कार्यारंभ देण्याकरता 9 महिन्याचा विलंब केल्याचे, तसेच आज तक कार्यालय दुरुस्तीचे काम सुरू नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हे 24 एप्रिलचे त्यावेळेस कामच चालू केलं नव्हतं दिसून येत आहे. याबाबत खुलासा सादर करण्यात यावा असं या इथपर्यंत लिहिलं. म्हणजे याबाबत 7-8 सीओ साहेबांचं पत्र असताना सुद्धा ना हरकत दाखले देण्याचं काम केलेलं आहे. ना हरकत दाखला देण्याचा ग्रामपंचायतला अधिकार नाही. त्याचं बंदच केलंय, पण तरी पण त्यांनी 19 ते 20 दाखले दिलेले तिथं, ते माझ्याकडे ते पण आहेत. हा एकोणीस ठराव दिलेत आणि त्यांचं पत्र आल्यानंतर 5 ते 7 ठराव दिलेत सीओ साहेबांना. त्याच्या आधी पण 2 ऑर्बिटचं पत्र आहे सीओ साहेबांचं. मासिक सभेवरचा ठराव हे ग्रामपंचायत दुरुस्ती बाबतीत तो बघायला लागेल, कारण की माझ्याकडे तो कधीचा आहे? 24चा कितव्या महिन्यातला आहे? हे बघा, हे पत्र दिलंय, अर्धी माहिती दिली आणि त्या पत्रात दिलं का दुसरी माहिती जी आहे पुढील ती 4-5 दिवसात देतो. या गोष्टीला आता 3 महिने झाले आणि मी गेलो तर मला रोज सांगतो केले जरा आता करतो हे करतो, तर मी आता त्याच्यात आपल्याला म्हणजे जाणार आहे. ग्रामपंचायत अधिनियमाचा स्पेशल ऑडिट लावून सीओ मॅडमनी गटविकास स्पेशल ऑडिट लावा अशी माझी मागणी आहे. स्पेशल ऑडिट करावं तिथं, म्हणजे किती घटाला अजून बाहेर होतील. कारण की मला ती माहिती घेत तर वेळी होती, कारण की परत माझ्यावरती पण एक कलम 39 कायद्याचा त्यांनी प्रस्ताव पाठवलाय याचा. तो पहिली पण खोटी केस टाकली, आता पण तसं हे केलं. खोट्याचं खरं कलेक्टर साहेब हे करतील. त्याचं म्हणणं आहे की हा नसेल तर बरं, म्हणजे मी घोटाळा करायला मागला आणि घोटाळे केलेले आहेत. म्हणजे मी कुठले खोटे आरोप करत नाही, स्पष्टपणे तुमच्या समोर आहेत, सगळे पेपर तुम्हाला दाखवलेत आणि त्यांनी माझे घोटाळे करून दाखवायचे. फालतू गोष्टी त्यासाठी बोलत नाही फालतू. हा नाही विषय नाही त्याचा विषय काय होतो, त्याचा भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांना पण पाठवलं. मी स्वतः भेटणार आहे मुख्यमंत्र्यांना
रवींद्र चव्हाण साहेबांना स्वतः जाऊन भेटले. आता एकदा यांची भेट घेतली आमच्या म्हणजे भाऊंची वगैरे. नाही म्हणजे कसं माहिती का, फालतूक म्हणजे कसं चुकून नाही झालं असेल, पण विषय असा आहे का आपल्या वरिष्ठांना सांगायचं यांना कुठेतरी कारवाई करायला सांगायची, ती ही फालतूक गोष्ट आहे. पत्रकार परिषद काय म्हणायचंय, तुम्ही आज एवढा वर्ष हा लढा चालवलाय त्यावेळी राष्ट्रवादीत होते, आता तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात. त्याच्या मार्फत पेपर सगळे पोस्ट झालेलेच आहेत. आता प्रत्यक्ष त्यांना भेटत मुख्यमंत्री साहेबांना. आणि तुम्ही जे भाजपचा वगैरे म्हणजे बोलतो ना, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, कट्टर आहे, भाऊंच्या बरोबर गेले. ज्यावेळेस मी राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस पण आंदोलन करायचो, असं नव्हतं का राष्ट्रवादीत होतो. तो विषय आमचा नाहीये. आमचं म्हणणं काय आहे की आज तो तुमचा एवढ्या वर्षाचा 3, 4, 5 काय 7 वर्ष झाली तुम्ही लढताय, असं नाही. बरोबर आहे. आज प्रत्येकाला तुम्ही कोणतं दिलेली आहे, तुमच्यावरती वाईट हा झालं तुमच्या पंचायतमध्ये माझ्या ते. आता त्या विषयातून आज एवढा मोठा जर विषय आणि आजचा सत्ताधारी आणि मुख्यमंत्री तुमचा आहे पक्षाचा, आणि त्या यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही त्या पक्षात गेले, त्यांचा तिथे मान सन्मान आहे. ते त्या अदर बॉडीमध्ये सदस्य याच्यात चांगल्या याच्यावरती आहे, तर तुम्ही तो विषय का मांडून त्याला का तुम्ही चांगला प्रश्न विचारला. 2015 पासून मी हे जसं माझ्या लक्षात आलं तशी मी प्रत्येक पत्रव्यवहार करते. 2015, 16, 17, 18, 19 असे 10 वर्ष दरवर्षी अनधिकृत बांधकाम वाढतात. आणि बाहेरून जी लोक येतात मुंबईवरनं किंवा बाहेरची लोक जे फ्लॅट घेतात त्यांना काहीच माहित नसतं. पंचायतचा नार्क दाखला असा प्रकारचा बघितला, असा असतो नार्क दाखला असं बघितला तर ते सांगतात का ही पंचायतची परवानगी आहे, तुम्ही फ्लॅट घ्या. स्वस्तात फ्लॅट घेतात, लोक स्वस्त असेल तिथे पेमेंट घेतात, ते फसतात. ते फसू नये काय, कोण सोनं नाणं विकून कोण जागा विकलेली असते, कोणी काय केलेलं असतं, कोणी नोकरीचा सर्व्हिसचे पैसे पूर्ण टाकून फ्लॅट घेत असतं. आणि आता मी जे प्रकरण म्हणजे चालू आहे त्याच्यात जर नुकसान तोडाची कारवाई झाली तर मोठ्या प्रमाणात कुटुंबांचं नुकसान होणार आहे. आणि अजून पण ते मोठे म्हणजे अनधिकृत बांधकाम वाढू नये म्हणून मी सतत प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या जीवितात पण धोका होऊ शकतो. माझ्या जीवितात जर धोका झाला तर याला सर्वस्वी अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर आणि जे कोणी प्रशासन कारवाई करत नाही ते असतील. या माध्यमातून मी सांगतो त्यावेळेस कमी बांधकाम होती. जर 10 वर्षापासून सांगतो तर प्रत्येक जण म्हणतो की काय होणार आहे काय होणार आहे. मग त्यांचं नुकसान त्यांनीच स्वतःच्या हातात करून घेतलंय. तर विजय आग्रह सांगतोय, मेसेज टाकतोय, बोलतोय, तरी पण लोक ऐकायला तयार नाही. मग त्याला त्याची सगळं त्याला शिक्षा दिली भेटणारच. फक्त माझं असं की ज्याची बांधकाम परवानगी आहे त्याने बिल्डरने त्याची पूर्णपणे आणि शासनाने जी परवानगी दिली त्यामुळे त्याची भरपाई द्यावी. आणि ज्याची काही परवानगी नाही ते पूर्णपणे बिल्डरकडून वसूल करून घ्यावे. पण या सगळ्यावरती जसं बघायला गेलं तर अंकुश नगर विकास प्राधिकरणाचा सुद्धा आहे. नगर विकास प्राधिकरणाची सगळ्यात मोठी भूमिका आहे. स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा काय, त्या सगळ्यापेक्षा नगर विकास प्राधिकरण महत्वाचं आहे. आणि नगर विकास प्राधिकरण या सगळ्यामध्ये पुढे येत नाहीये, त्याबद्दल काय? नाही, नेरळच 80% अनधिकृत आहे, तर ते कसे येतील पुढं? नेरळच 80%. डीपी प्लॅन सुद्धा त्यांनीच बनवला होता किंवा त्याच्यावरती आता ते काय हटकती घेतलं नाही, डीपी प्लॅन त्यांनीच बनवला असं नाही. डीपी प्लॅन हा किरण पाटील साहेब सीईओ जेव्हा माझी मिटिंग झाली त्यांच्या बरोबर आमची म्हणजे पुण्याची नेरळकरांची, आणि मला त्यांनी लेखी पत्र दिलं, त्या मिटिंग मध्ये त्यांनी ते पाहिल्यानंतर तो डीपी प्लॅनला सुरुवात झाली. डीपी प्लॅन इतर कुणाच्या मुलं नाही, तर मी तो संघर्ष करतोय ते कागदपत्र बघून तो डीपी प्लॅन. तर त्याला मी बोललो तर डीपी प्लॅन जर साहेब नव्हता तर मग तुम्ही बांधून दिलात कशाला? आता डीपी प्लॅन केल्यानंतर रस्ता कुठे असेल, कुठल्या बिल्डिंग मध्ये होईल, कुठे जाईल, ते कसं आहे करणार? तर ते म्हणतात ते आमचं काम आहे, आम्ही बघू, तुम्ही तुमचं केलेलं ना मी आहे त्याच्या आधी तोडून टाकेल. पण ते बदली झाले. आता नवीन जे आले सीओ मॅडम त्यांनी एक केलं का टेंडर केलं तर याचं व्यापारी संकुलचं टेंडरला गेलं म्हणजे ते कुठेतरी मार्गी लागतंय काम. आणि दुसरी आणखी एक विषय बोला करायला, हे जे रस्त्यांचं मी बोलले याच्या बाबतीत, तर लोकप्रतिनिधी हे निधी मंजूर करण्याचं काम करतात आणि ठेकेदार आणि अधिकारी रस्ते करण्याचं काम करतात. आता हे रस्ते खराब जर होतात आणि लोकप्रतिनिधी जर बोलत नाही, मग याच्यामध्ये यांचा पण काय हातभार आहे का टक्केवारीमध्ये, असं मला एक संशय वाटतो. म्हणून ते लोक कोण ठेकेदाराची कारवाई करत नाही, अधिकारी बघत नाही आणि रस्ते झाले का लगेच उधळतात. तुम्ही जाऊन बघा माझ्या देखील यायला बसतांचा रस्ता सार्वजनिक कसा तसा आहे. तुम्ही गेला जेवढे रस्ते झाले फक्त 1-2 रस्ते माझे देखील झालेले
ते डांबरीकरणाचे अवजड वाहतूक ते पण गॅरंटीच्या नंतर ठेकेदारांनी केलेलं 2 वर्षाची गॅरंटी आहे, त्याच्यानंतर ते करावं लागेल. नगरविकास प्राधिकरणातले जे व्यापारी ते गाळे होते त्या गाळ्या त्याच्यामधनं बाहेरून उत्तर प्रदेशचे वगैरे बरेच लोक इथं राहायला आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणी होत आहे. त्याची पण तहसीलदार साहेबांनी सखोल चौकशी करावी का बोगस वोट नोंदणी इथं होत आहे असं माझं निदर्शन आलं आहे, तर त्याची पण चौकशी करावी. गेल्या वर्षी मी तिथे जाऊन सांगितलं होतं, त्यांनी डायरेक्ट पण लिहून घेतलं होतं विधानसभेच्या टायमाला काम बघतो म्हणून. तर मोठ्या प्रमाणात इथे बाहेरून रहिवासी येतात आणि ते बोगस नोंदणी करतात असं माझं म्हणणं आहे. अर्ज केलाय का पण तुम्ही?